अगं तुला ठाऊक नाही का, तिचा नवरा म्हातारा आहे. बहुतेक तो अंथरुणावरून उठूही शकत नाही. अगं हे तुला कुठून कळलं? तिचे वर्गमित्र आणि नातेवाईक हे सगळं सांगतात. खूप दिवसापासून चर्चा सुरू आहे. हे सगळं मुद्दाम कामिनी पसरवत होते. ती असं म्हणाली नाही की काव्या एका कोमामधल्या व्यक्तीला लग्न केले कारण त्याने गव्हाणे कुटुंबाची प्रतिमा खराब झाली असती. त्याऐवजी तिने अशी अफवा पसरवली की काव्या एका म्हाताऱ्या माणसाशी फक्त पैशासाठी लग्न केले आणि आता काव्या स्वतः सुंदर दिसत प्रवेश करत होती, पण तिचा तो तथाकथित म्हातारा नवरा कुठेच दिसत नव्हता. आणि हे पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाला त्या अफवा खऱ्या वाटू लागल्या. एंगेजमेंट बँक्वेट लवकरच सुरू होणार होते. कामिनी मनातून काव्याच्या सौंदर्याचे जळत होती, पण जसे तिने लोकांना काव्याबद्दल कुजबुजताना ऐकलं, ती त्या गर्दीतून थोडी बाजूला झाली. छाती ताठ करत तिने मनातच तिरस्काराने विचार केला, सुंदर दिसून काय उपयोग? शेवटी एका अशक्त म्हाताऱ्याशी लग्न केले. नवरा बरोबर नसेल तर ती इथे एकटीच फिरत आहे आणि मी माझा राकेश किती देखणा आणि यशस्वी आहे. राकेश त्याच्या काळ्या सूटमध्ये अप्रतिम आणि भारदस्त दिसत होता. राकेश कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीही उत्तम होती. तो निश्चितच त्याच्या पिढीतला सर्वात योग्य वय वाटत होता. एंगेजमेंट डान्स सुरू होत आहे. पहिला डान्स कामिनी आणि राकेशने एकत्र केला आणि त्याच्याकडे सगळ्यांच्या कौतुकाने बघणाऱ्या नजरा खिळल्या होत्या. खास करून कामिनी. तिने स्वतःला सोने चांदी घालून चकमकीत सजवलं होतं आणि ती त्या क्षणी स्वतःला राकेशच्या बाजूला सर्वोत्तम समजत होती. डान्स फ्लोअरवरून खाली आल्यावर कामिनीने लगेचच काव्याला पाहिलं. काव्या, अजून तुझा नवरा आला नाही का? हे बरं नाही. तू संपूर्ण रात्री एकटी राहणार का? तू लग्न झालेली आहेस म्हणून तुला कुणा पुरुष जोडीदारासोबत डान्सही करता येणार नाही. हे बघून मला खूप वाईट वाटते. हे पाहून दिव्याला संताप आला. तिने कामिनीवर खेचत विचारले, मग मी काय इथे दिसत नाही का? एकटी म्हणजे काय? कामिनीने एक बनावटी हसू करत उत्तर दिलं, अगं तसं नाही गं, मी फक्त हे म्हणत होते की तू लग्न झालेली आहेस म्हणून तुमच्या दोघांनी एकत्र असायला हवं होतं. बघ ना, मी आणि राकेश एकमेकांपासून क्षणभरही लांब राहू शकत नाही. काव्या, तुला जर सासरच्यांकडून त्रास दिला जात असेल तर सांग, आम्ही तुझ्यासाठी उभं राहू. बरोबर ना राकेश? राकेशने कामिनीला थोडं मान दिलं आणि थंड स्वरात म्हणाला, कामिनी मुद्दाम सुचवत होती की काव्या सासरी अप्रतिष्ठित आहे. तिला सासरकडून सन्मान मिळत नाही आणि त्यामुळे कामिनी तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे ऐकून दिव्याचा संताप अधिकच वाढला. कामिनी, तुझा पाय आता मर्यादेच्या बाहेर गेलाय. दुसऱ्याच्या प्रियकराला पळवून नेऊन इथे मिरवतेस. तुला लाज वाटत नाही का? तेव्हाच एक खणखणीत आवाज आला. हे काय चाललंय? काव्याची आई शोभा पुढे आली आणि तिने संतापाने काव्याकडे पाहिलं. काव्या, बघ, तू कोणत्या लोकांसोबत वावरतेस. तुला काही जमो किंवा न जमो, पण लोकांमध्ये वाद घालायला मात्र तू हुशार आहेस. कामिनी फक्त तुझी काळजी करत होती. हे सहन करणं एवढं अवघड आहे का? तिने कामिनीचा हात ओढून जवळ घेतलं आणि कामिनीने जे सांगितलं ते खरंच नाही का? तुझ्या सासरचं कुणीही तुझ्या एंगेजमेंटला आलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे. तुला तुझ्या सासरी मान नाही. शोभाने काव्याकडे उपहासाने पाहिलं, पण तेवढ्यात एक आवाज आला. मॅडम. सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. माधव एका टापटीप सूटमध्ये उभा होता. त्याच्या मागे 2 ओळीमध्ये उभे असलेले कर्मचारी हातात मोठमोठ्या भेटवस्तूच्या बॉक्सेस घेऊन होते. त्या बॉक्सेसच्या चमकदार लुकमुळे सगळ्यांना आत काय असेल याची उत्सुकता वाटू लागली. शोभाने त्या भेटवस्तूकडे पाहिलं आणि तिचा चेहरा चमकू लागला. तिच्या डोळ्यात एक लोभ दिसत होता. हाय असिस्टंट माधव, तुम्ही इथे? काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. माधवने काव्याकडे हसत पाहिलं आणि मग शोभाकडे वळून म्हणाला, मॅडम, साहेब खूप कामात व्यस्त असल्यामुळे स्वतः येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी मला या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी भेटवस्तू घेऊन पाठवलं आहे. शोभाचा चेहरा अजूनच खुलला. अहो, काम महत्त्वाचं ना. तुमच्या साहेबांनी इतकी काळजी घेतली हेच खूप आहे. माधवने बॉक्स उघडला. आत सोने चांदी हिऱ्याच्या दागिने अगदी रचून ठेवलेले होते. सगळ्यात वर एक लाल रंगाचं रेशमी पेटी होतं. ती उघडल्यावर एक चमकदार हिरा दिसला. त्याचा लखलखता रंग आणि त्याचं कारागीर हे त्याच्या अमाप किमतीचं स्पष्ट संकेत देत होते. हे बघा, हे पिअर शेप हिरा आहे. याची किंमत 10 दशलक्षाच्या वर असावी. कुणीतरी हसत मुखाने उद्गार काढला. शोभाच्या हृदयाची धडधड वाढली. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काव्याचा नवरा साधासुद्धा नाही असं दिसतं. इतकी महागडी भेट म्हणजे नक्कीच तो श्रीमंत घराण्यातला आहे. वा, काव्याचं लग्न तर पैसा असलेल्या देवासोबत झाले.
कामिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिला तिच्या टोमण्याचं मूर्खपण प्रकर्षाने जाणवलं. ती काहीतरी विचारत होती, पण मागून काही ओळखीचे आवाज ऐकून तिने दुर्लक्ष केलं आणि त्यांना बाजूला करून आत गेली. असिस्टंट माधव मागे वळला. मालकीनबाई, तुम्ही हे ठेवू इच्छित नाही का? माधवच्या चेहऱ्यावर एक अजब हावभाव उमटला. काव्याने मागे वळून पाहिलं आणि तिला शोभाच्या लोभी नजरेची आठवण झाली. तिच्या चेहऱ्यावर कटू हास्य उमटलं. यात काही रंजक नाही. मी फक्त विचारू इच्छित होते, हे खरंच रुद्रने तयार केलं आहे का? रुद्रचा तो निर्दयी चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. त्याने आधी जे शब्द उच्चारले होते ते स्वार्थी आणि दुखावणारे होते. मग आता हे सर्व का? माधव शांतपणे म्हणाला, तुम्ही साखरपुड्यासाठी परत आलात, त्यामुळे साहेबांना तुमच्या पालकांच्या समोर तुमची प्रतिष्ठा राखायची होती. साहेब वरून थंड दिसतात, पण आतून त्यांचे मन गरम आहे. कधी कधी तुम्ही त्यांना थोडं समजून घेतलं पाहिजे. काव्या एका क्षणासाठी स्तब्ध झाली. रुद्रचा तो टोकाचा राग आणि आता हे खरंच का? तो फक्त बाहेरून थंड आणि आतून मृदू आहे, की हा केवळ त्याचा अपराध भाव आहे? तेवढ्यात दिव्याने काव्याला मागून मिठी मारली. अगं, इतक्या लवकर का निघालीस? तुला माहीत आहे का, तुझ्या पालकांचा चेहरा पाहून मला हसू आवरत नव्हतं, विशेषतः तुझ्या दत्तक आईचा. ती तुझ्याबद्दल बोलत होती आणि मग अचानक तिच्या डोळ्यामध्ये सोने चमकल्यासारखं झालं. काव्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचं मन अजूनही रुद्रवर होतं. हे असंच असतं, नाहीतर ती ते 1 कोटीसाठी असं केलं नसतं. ती शांत झाली. सोड, मी आता परत जाते. तिला परत जाऊन रुद्रचे आभार मानायचे होते. तिने आनंदाने घराच्या दिशेने पाऊल टाकले, पण घराच्या समोर एक ओळखीची कार पाहून ती थांबली. मीराची कार. ही तीच कार होती जी तिने सिटीमधील घरामध्ये पाहिली होती. ते घर जे रुद्रने मीरासाठी खरेदी केलं होतं. तिचं किंमत 1 अब्जाहून अधिक होती आणि आज रुद्रने तिच्यासाठी जे काही केलं ते यासमोर काहीच नव्हतं. काव्याच्या डोक्यात विचाराचा पूर आला. रुद्र तिच्यासाठी खरंच काही अर्थ ठेवतो का, की हे केवळ क्षुल्लक गोष्टी आहेत? मनात कटू भाव ठेवत ती आपल्या खोलीत परतली. पण दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात जायचं होतं. निर्णय घ्यायचा होता. दुसऱ्या दिवशी काव्या दवाखान्यात पोहोचली. तिने फॉर्म भरले आणि तपासणीसाठी बसली. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज मागून आला. काव्या. काव्याने पटकन मागे पाहिलं. मीराच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तू इथे का आली आहेस? काव्याने मनात घाबरत चेहरा शांत ठेवला. अगं, दवाखान्यात उपचारासाठीच येतात, खाण्यासाठी नाही. तूही इथे आली आहेस, मग तुला काय झालंय? मीराला उत्तर द्यायचं नव्हतं. मला तुझी चिंता करायची गरज नाही. मीराने साक्षक नजरेने काव्याच्या मागे पाहिलं. ती स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात का होती? मीराच्या मनात एक कल्पना चमकली. काव्या आधी तिच्याकडे आली होती. तिला मूळ हवं होतं आणि तिचा नवरा तेव्हा रुद्र होता. मीराच्या काळजाचे ठोके वाढले. काव्या डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये गेली. मी गर्भपातासाठी तयार आहे, कृपया लवकर करा. काव्याने हे बोलताच तिच्या मनात कटू भावना दाटली. हे मूल इतक्या लवकर निरोप घ्यावं लागतंय. मी फॉर्म भरून बाहेर थांबली. समोरून एक तरुण मुलगी बाहेर आली. तिचा चेहरा पांढरट होता. ती लटपट चालत होती. काव्याच्या मनात भयाची लाट उसळली. तिने नकळत आपल्या पोटावर हात ठेवला. काव्या, तयारी करा, तुमचा नंबर आहे. ती दडपणाखाली होती. ऑपरेशनमध्ये त्रास होईल का? काही चूक झाली तर भविष्यात मूल होईल का? पण या बाळाचा पिता, त्याला ते हवं नव्हतं. मी लवकर येते, मला वॉशरूमला जायचं आहे. डॉक्टरांच्या अस्वस्थ नजरेखाली ती वॉशरूममध्ये गेली. तिने आरशात पाहिलं, स्वतःच्या थकलेल्या चेहऱ्यावर पाणी मारलं आणि दीर्घ श्वास घेतला. पण बाहेर पडणार इतक्यात तिला कुणीतरी मागून पकडलं. ती जोरात ओरडली, पण लवकरच तिचं भान हरपलं आणि कोणीतरी तिला खेचून घेऊन गेला. रुद्रने सकाळी उठून पाहिलं. काव्या परतली नव्हती. ही बाई कुठे गेली? अजून राग धरून बसली का? त्याने माधवला रागाने विचारले. पण इतक्यात एक नोकर धावत आला. साहेब, वाईट बातमी आहे. मालकीनबाई बेपत्ता आहे. रुद्र स्तब्ध झाला. काय म्हणालास? आमचे लोक काव्याला मागोमाग घेत होते. तिला शेवटचं दवाखान्यात जाताना पाहिलं, पण काही वेळानंतर कुणीतरी पाहिलं की एक माणूस तिला खेचून कारमध्ये घालतोय. रुद्रने त्वरित गाडी बाहेर काढली, पण त्याच वेळी मागून एक आवाज आला. रुद्र, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मीरा समोर उभी होती. रुद्रने त्रासिक चेहऱ्याने म्हणाले, माझ्याकडे वेळ नाही. मीराने तिरसटपणे उत्तर दिलं, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. तुला काही फरक पडत नाही का? रुद्रला धक्का बसला. माधवी सुन्न झाला. रुद्रने मीराच्या कॉलरला पकडलं. हे काय नवीन नाटक आहे? मीराने एक टेस्ट रिपोर्ट पुढे केला. हे बघ, मी गरोदर आहे. रुद्रच्या चेहऱ्यावर क्रोध आणि आश्चर्य होतं. मीराने मूकपणे हसत खाली पाहिलं. तुला माझ्याशी खोटं बोलण्याचे परिणाम माहिती आहेत का? रुद्रने थंड आवाजात विचारलं. मी खरंच खोटं बोलत नाही. मीराने घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं.
तुम्ही जाऊन विचारू शकता. मी आज हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले होते आणि मी दुसऱ्या कुठल्याही पुरुषासोबत कधीही नव्हते. हे मूल फक्त तुमचंच असू शकतं. रुद्रच्या भीतीने मीरा गारठली होती, पण त्याच्यासोबत राहून मिळालेल्या ऐशोआरामाची चव तिला इतकी गोड लागली होती की ती परत त्या जुन्या कष्टाच्या आयुष्यात जायला घाबरत होती. ते काहीही खोटं बोलायला तयार होते, फक्त रुद्रने तिला पुन्हा हाकलू नये म्हणून. रुद्रने खोल श्वास घेतला. त्याचा आवाज आनंदी होता की रागावलेला. हे समजण्यासारखं नव्हतं. तू आता घरी जा. मीरा चेहऱ्यावर आनंदाचा हास्य घेऊन बाहेर पडली. रुद्रच्या हाताची मूठ मात्र हळूहळू आवळली गेली. साहेब, माधव आत आला. जाऊन शोध. मीरा खरंच आज हॉस्पिटलमध्ये गेली होती का? आणि गेल्या काही महिन्यात नाही, गेल्या वर्षभरात ती कुठल्या पुरुषासोबत होती का तेही शोध. तुम्हाला खरंच वाटतं का की तुमचं मूल सांभाळते? माधवला विश्वास बसत नव्हता. रुद्र म्हणाला, ते मूल जन्माला आलं की कळेल, पण तुम्हाला खरंच हवंय का ते मूल जन्माला यावं? माधवचे डोळे विस्फारले. काव्याला मात्र त्याने कधीच मूल होऊ नये म्हणून गोळ्या घ्यायला भाग पाडलं होतं. रुद्रच्या चेहऱ्यावरची काळी छटा गडद होत गेली. मी आधीच निष्काळजी होतो आणि शिवाय तिने माझं प्राण वाचवलं होतं. मी तिला निर्दस्त आयुष्य देण्याचं वचन दिलं. जर ते मूळ गायकवाड कुटुंबाचं रक्त असेल तर काहीतरी मार्ग काढू, पण जर तसं नसेल. माधवने दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, साहेब, काव्य अजून सापडलेली नाही. रुद्र पुन्हा उठला. चला शोधूया. कोण तिला घेऊन गेला? त्याच वेळी मीरा आनंदी चेहऱ्याने गायकवाड घरातून बाहेर पडली. काव्याला हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागात जाताना पाहून तिला संशय आला होता, म्हणून तीही आत गेली आणि काव्याचे चाचणीचे रिपोर्ट्स पाहिले. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. आता रुद्र तिला परत हाकलणार नाही हे तिला पक्क ठाऊक होतं. खरं तर ती गरोदर नव्हतीच, पण तिला वाटलं जर रुद्रने पुन्हा तिच्याशी संबंध ठेवले तर कदाचित ती खरोखरच गरोदर राहील. त्याचवेळी एक अंधाऱ्या खोलीत काव्य हळूहळू शुद्धीवर येत होती. तिने वर पाहिले तर तिला काही भयानक दिसणारे लोक तिच्याकडे रोखून पाहत होते. तुम्ही कोण आहात? हे काय चाललंय? काव्याने घाबरत विचारलं. तिने उठायचा प्रयत्न केला, पण तिचे हातपाय घट्ट बांधलेले होते. मी रुद्रची बायको आहे. माझा नवरा खूप श्रीमंत आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, तो तुम्हाला खूप पैसे देईल. खरंच? ती पटकन बोलली. रुद्र तिचा खरा नवरा नव्हता, पण त्याच्या प्रोजेक्टसाठी ती डिझाईन करत होती हे तिला माहिती होतं. ते गुंड तिच्याकडे उपहासात्मक हसले. आम्हाला काही फरक पडत नाही की तू कोण आहेस. फक्त सांग, हे डिझाईन तूच केलं का? त्यांनी समोर एक डिझाईन दाखवलं. ते तीच स्वतःचं डिझाईन होतं. हे लोक डिझाईन का शोधत होते? ती चमकली आणि पटकन म्हणाली, नाही, मी नाही केलं. हे काय आहे मला ठाऊकही नाही. गुंड चिडले आणि लगेचच फोनवर कोणाला तरी कळवलं. तो ऐकून विकासने उपहासाने हसत विचारलं, खरंच तिने नाकारलं? होय, माणसाने उत्तर दिलं. विश्वास बसत नाही. काही खायला प्यायला देऊ नका तिला. उपाशी राहिली की लवकर शरण येईल. असल्या मुलींना त्रास दिला की त्या लगेच सत्य सांगतात, विकास म्हणाला. पण हे डिझाईन महत्त्वाचं कशासाठी? एकाने विचारलं. विकासने डोळे बारीक करत उत्तर दिलं, मला खात्री करायची आहे की तीच खरी डिझायनर आहे. जर खोटं डिझायनर पकडलं आणि खरी डिझायनर रुद्रसाठी काम करत राहिली तर माझ्या सगळ्या योजना फसतील. 2 दिवस झाले काव्य उपाशी तहानलेले होते. तिच्या अंगात त्राणही नव्हते, पण तिने झोपायचं टाळलं. जर ती झोपली आणि पुन्हा जागीच झाली नाही तर? आणि तिच्या पोटातलं मोती गोंधळली होती. रुद्रला तिचं अपहरण झाल्याचं कळलं असेल का? तो दुःखी होईल का उलट तो सुटकेचा श्वास घेईल? तिचा विचार आईवडिलांपर्यंतही पोचला नाही. तिचं कुटुंब तर तिच्यासोबतच नव्हतं. ती पोटावर हात ठेवून पुटपुटली, माफ कर बाळा, मी तुला त्रास सहन करायला भाग पाडलं. 3ऱ्या दिवशी गुंडांनी संयम गमावला. तू कबूल करतेस का की हे डिझाईन तुझं आहे? वेळ वाया घालवू नकोस, नाही तर तुला जबरदस्त परिणाम भोगावे लागतील. एकाने तिच्या पाठीवर जोरात लाथ मारली. काव्याने ताबडतोब पोटावर हात ठेवला. आणखी एक लाथ बसली. तिच्या संपूर्ण शरीरात वेदना पसरल्या. तिला काही होऊ शकतं, पण तिच्या बाळाला काही झालं तर? अचानक एक जोराचा आवाज झाला. दार फोडलं गेलं आणि प्रकाश आत शिरला. काव्याच्या पाणवलेल्या डोळ्यांनी एक ओळखीची आकृती पाहिली. तो उंच रुंद खांद्याचा रागाने लाल झालेला चेहरा रुद्र. तिने हलक्या आवाजात पुटपुटलं. काव्या जमिनीवर पडलेली होती. तिचा आवाज कमकुवत आणि थरथरणारा. तिचा चेहरा फिकट, जणू ती कधीही मरण पाहू शकते असा भास होत होता. रुद्र संतापलेला होता. तिला प्रश्न विचारणाऱ्या माणसाला त्याने एका लाथेने दूर फिरकावले. इतका राग त्याच्या मनात होता की तो माणूस काही मीटर दूर जाऊन पडला आणि उठू शकला नाही. रुद्रने काव्याला हलकेच उचलले आणि बाहेर पळाला. काव्या थांब, मी तुला रुग्णालयात घेऊन जातो, तो शांतपणे म्हणाला. काव्या दचकली आणि अचानक भानावर आली. रुग्णालयात जर रुद्रला तिच्या बाळाबद्दल कळलंय तर तो तिला कधीही माफ करणार नाही. तिने त्याच्या कॉलरला घट्ट पकडले आणि म्हणाली,
नको, आपल्याला रुग्णालयात जाता येणार नाही. तू काय म्हणालीस? रुद्रने कपाळावर आड्या घालत विचारले. आपण रुग्णालयात का जाऊ शकत नाही? मला नकोय, मला रुग्णालयात जायचं नाही, ती म्हणाली त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत. ठीक आहे, पण आपण रुग्णालयात जाणार नाही. हलू नकोस, रुद्र म्हणाला. अजूनही गोंधळला, पण त्याने अधिक प्रश्न विचारले नाही. तो तिला थेट घरामध्ये घेऊन गेला. तिला मुख्य शयनगृहात झोपावं, तो नोकरांना म्हणाला. त्याने तिला त्याच्या खोलीत नेले आणि बेडवर ठेवले. काव्य अर्धवट शुद्धीत होती, पण तिच्या ओठावर सतत तेच शब्द फिरत होते. मला रुग्णालयात जायचे नाही, मी जाणार नाही. डॉक्टर लवकरच पोचले आणि तिची झटपट तपासणी केली. माझ्याकडे फारसे उपकरण नाहीत, पण माझ्या निरीक्षणानुसार मॅडम ठीक आहेत. त्या खूप अशक्त आहेत, बहुतेक अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे. तिच्या अपहरणकर्त्यांनी तिला खायला काहीच दिले नव्हते, फक्त थोडेसे पाणी पिण्याची परवानगी दिली होती. रुद्रच्या मनात अचानक एक तीव्र राग उसळला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर काव्य थोडी सावरली. त्याचवेळी एका नोकराने औषध घेऊन येताना तिने पाहिले. गोळ्या पाहताच काव्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली. नाही, मी औषध घेणार नाही, ती झटकन म्हणाली. नोकर आश्चर्यचकित झाला. मिस, हे डॉक्टरांनी सांगितलेले औषध आहे. तुम्हाला ताप आलाय, तुम्हाला अँटीबायोटिक्स घ्यायला हवे. अँटीबायोटिक्स बाळासाठी ते धोकादायक ठरू शकते. ती औषध घेऊ शकत नव्हती. मी घेणार नाही, मला ताप नाही, ते परत घेऊन जा, ती घाईघाईने म्हणाली. औषध दूर लोटत त्याच वेळी दारात रुद्र उभा होता. त्याचा चेहरा कठोर होता, कपाळावर आड्या पडल्या होत्या. काव्य, आता काय गोंधळ घालतेस? त्याच्या आवाजात नाराजी स्पष्ट होती. काव्य स्तब्ध झाली. रुद्र तिच्याकडे संशयाने पाहत होता. तो फारच हुशार होता. तो तिच्या गुपित उघडकीस आणू शकतो. तिने पटकन मनात विचार केला आणि शांतपणे म्हणाली, मी औषध घेऊ इच्छित नाही, कारण ते फार कडवट आहे. रुद्राचा विश्वास बसला नाही. तुझं काहीतरी बिनसलंय. काव्य हा वाक्य ऐकून काव्याचा श्वास थांबला. तिने कोळी उचलली आणि डोळे बंद करत तोंडात टाकले. ठीक आहे, मी घेतले. डोळे उघडल्यावर तिने रुद्रकडे बघितले. तो अजूनही तिच्यावर नजर रोखून होता. औषध घेणे चांगले आहे, ती म्हणाली. रुद्रने एक खोल नजर टाकली आणि शेवटी नजर वळवली. विकासने तुला पळवले, त्यांनी तुला काय विचारले? तो थंडपणे म्हणाला. जास्त काही नाही. त्यांनी विचारले की ते डिझाईन मीच काढली का? तू मान्य केले नाहीस. काव्याने मान हलवली. माझ्या मनात शंका होती, त्यांनी हे विचारण्याचे कारण असणार, म्हणून मी कबूल केले नाही. तू थोडी हुशार आहे, रुद्र मनात म्हणाला. जर तिने कबुली दिली असती तर विकास तिला मारून टाकलं असतं. रुद्र खोलीबाहेर गेला आणि काव्य बाथरूममध्ये धावत गेली. तिने तोंडातली गोळी ओकून टाकले. तिने आपल्या पोटावर हात ठेवला आणि हलकेच पुटपुटली. माझ्या मनात नेमकं काय हे मला माहीत नाही, पण मी तुला वाचवेन, मी तुझं रक्षण करेन. त्या रात्री रुद्रने तिला आपल्या खोलीत झोपायला सांगितल्याचे तिला कळले, पण तो लगेच मीराकडे गेला. सिटीमधील घरामध्ये मीरा त्याची वाट पाहत होती. ती बिछाण्यावर पडलेली, आजारी असल्यासारखी भासत होती. रुद्रला पाहताच ती म्हणाली, तू शेवटी आलास. मला सारखं मळमळते, मला बरे वाटत नाहीये. तिने मुद्दाम आपला हात छातीवर ठेवला आणि म्हणाले, माझ्या छातीला सूज आली आहे. पण तिच्या सुंदर शरीर यष्टीने रुद्रला अजिबात आकर्षित केले नाही. रुद्रने त्याच्या हातावर पकडलेल्या मीराकडे थंड नजरेने पाहिले. तिचा परफ्यूमचा गंध त्याला अजिबात आवडला नाही. त्याने हात मागे घेतला. मीरा पुढे झुकली आणि बिछाण्यावर पडायची वेळ आली. रुद्र शांतपणे म्हणाला, मीरा, हे काय चाललंय? मीरा गोंधळली. रुद्राच्या थंड नजरेला घाबरून ती म्हणाली, मी तुझं मूल पोटात घेऊन आहे, म्हणूनच मी तुझी स्त्री आहे आणि मी तुझी काळजी घेत असताना मी तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. मी हे मूल जन्माला घालण्यास तयार आहे. जरी मला माहिती आहे की तू काव्याशी लग्न केले आहेस, तरीही मी तुझी दुसरी पत्नी होण्यास तयार आहे. मी तुम्हा दोघांना त्रास देणार नाही.